मी याआधी कधी चंपाराम खाल्लं नव्हतं, पण आज मी चंपाराम मटण तुमच्यासाठी बनवतो. एकदम सिंपल वेमध्ये माझ्या मित्राने बनवलं होतं. त्याचीच रेसिपी आज फॉलो करतोय. सुरुवातीला मी अर्धा किलो मटणमध्ये खूप सारा कांदा टाकतोय. मग हळद, धने जिरा पावडर, अख्खा मसाला, मटण मसाला, थोडी लाल मिरची पावडर आणि काश्मीरी लाल मिरची टाकणार आहे. अद्रक, लसूण, मिरचीची पेस्ट टाकतोय. काही खडे मसाले आणि लाल मिरची टाकतोय अख्खी. थोडी हिरवी मिरची बारीक चॉप करून टाकणार आहे किंवा अख्खी लॉंग करून पण टाकू शकता तुमच्यावरती. मी असं शायनिंग घेतो. आता ही मसाल्यामध्ये थोडंसं तेल पण ॲड करायचं आहे आणि मीठ टाकायला विसरू नका. मीठ पण याच्यामध्ये टाकून घ्या. थोडं तेल टाका आणि मिक्स करून घ्या हा मसाला. मसाला जेव्हा मिक्स होतो तेव्हा मिक्स झाल्यानंतर आपल्याला आता हे मॅरिनेशन अर्धा पाऊण तास ठेवायचं आहे. त्यानंतर आता मी इथे घेतला हा मातीचा भांडा काळ्या कलरचा, त्याच्यामध्ये तेल ॲड करतोय. त्याच्यामध्ये ॲड करणार हा पूर्ण मटण मस्त मिक्स करून घेणार आहे. मिक्स करून झाल्यानंतर याच्यावरती गव्हाचं पीठ लावणार आहे साईडला. असं गव्हाचं पीठ लावून घेऊन मग याच्यावरती झाकण ठेवणार आहे आणि झाकण ठेवून पूर्ण पॅक करून एकदम सील पॅक करायचं आहे आपल्याला. आणि जवळजवळ पाऊण तास म्हणजे 40 मिनिटं तरी आपल्याला 40-45 मिनिटं लो मिडियम फ्लेमवरती मस्त मटण शिजून द्यायचं आहे. तेव्हा तो चंपारम आतल्या शिजेल, पाणी वगैरे काही ॲड करायचं नाही. आणि देन मस्त ओपन करा. जी खुशबू येईल, जी मजेदार वाटेल, ते एकदा ट्राय करून बघा. तुम्ही नॉर्मल कुठल्याही आपल्या पातेल्यामध्ये, कुकरमध्ये पण ट्राय करू शकता. फक्त आहे ना, जे काय फ्लेवर्स आहेत ना, ते फ्लेवरचा डिफरन्स आहे. खरं तर ही कोयल्यावरती बनवली जाते, कोळशावरती बनवली जाते, पण आपण आता घरी ट्राय करतोय, गॅसवरती बनवले. पण खायला टेस्टी लागते, मजेदार, स्पायसी लागते. एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा कसं झालं.